नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही मालवणला गेलो होतो आणि आम्ही मालवणला बऱ्याच ठिकाणी फिरलो. तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूया. आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आता आपण रॉक गार्डनला आलेलो आहोत. हे बघा, हे आहे रॉक गार्डनचं एंट्री गेट आणि इथे आपण 5 रुपये पर पर्सन अशी एंट्री फी भरलेली आहे आणि आता आपण गार्डनच्या आतमध्ये जाऊया. आता आपण गार्डनच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी इथे जागा बनवलेली आहे. तर लहान मुलं इथे येऊन खूप एन्जॉय करू शकतात. आणि हे रॉक गार्डन जे आहे हे चिवला बीचच्या अगदी बाजूला आहे. इथे बघू शकता आपल्याला तर समुद्र पण इथून दिसायला लागलेला आहे. आणि याचे टायमिंग्स जे आहेत हे सकाळी 6 वाजता ओपन होतं आणि रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही इथे केव्हाही येऊ शकता. आणि बेस्ट टाइम बोलाल तर इकडे संध्याकाळच्या वेळेला खूप गर्दी असते आणि इथे संध्याकाळी सनसेट खूप छान दिसतो, म्हणून इकडे संध्याकाळची खूप गर्दी असते. आम्ही इथे सकाळी आलेलो असल्यामुळे इथे जास्त गर्दी नाही आहे आणि खूप शांत असं वातावरण आहे. हवा पण खूप छान सुटलेली आहे आणि आता आपण जरा समुद्राच्या जवळ जाऊन बघूया. तर आता फिरता फिरता आता आम्ही इथे समुद्राच्या अगदी जवळ आलेलो आहोत आणि इथे पण खूप छान वाटत आहे. इथे बघू शकता हे मोठे मोठे रॉक्स आहेत इथे, त्यामुळेच याला रॉक गार्डन असं बोललं जातं आणि खूप छान व्ह्यू आहे तिथून. आता इथे बराच वेळ आम्ही इथे बसलेलो आणि खूप छान आम्ही टाइम स्पेंड केला इकडे. आणि आता आपण रॉक गार्डन आपलं फिरून झालेलं आहे, तर आता आपण जाऊया पुढे. हे बघा, आता आपण मालवण जेट्टी जवळ आलेलो आहोत. बघू शकता ही आहे मालवण जेट्टी आणि आता आपण इथून जाणार आहोत सिंधुदुर्ग फोर्ट व्हिजिट करायला. हे बघू शकता, इथून आता आपण तिकीट काढूया आणि मग सिंधुदुर्ग फोर्टला जाऊया. रॉक गार्डन पासून 10 मिनिटातच आता आपण मालवण जेट्टीला पोहोचलेलो आहोत आणि तो बघा, तो आहे सिंधुदुर्ग फोर्ट. तिथेच आपल्याला जायचं आहे आणि आता आपण तिकीट काढून घेऊया. तर 100 रुपये पर पर्सन अशी तिकीट काढलेली आहे, रिटर्न तिकीट. आणि आता आपण बोटीमध्ये बसूया. तर आपली आता बोट राईड सुरू झालेली आहे आणि एक 10-15 मिनिटात आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचूच. हे बघा, पूर्ण बोट आता भरलेली आहे आणि आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने जायला निघालेलो आहोत.
हे बघा, आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत आणि इथे बघू शकता तुम्ही या किल्ल्याबद्दलची माहिती जी आहे ती इथे लिहिलेली आहे आणि खूप ऐतिहासिक असा किल्ला आहे हा. आता आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत आणि इथे बघू शकता हा खूप कन्फ्युजिंग असा मुख्य प्रवेशद्वार बांधलेला आहे. कारण शत्रूंना इथे येण्यापासून रोखण्यासाठी अशी अ, हा दरवाजा असा बनवण्यात आलेला होता आणि आता बघू शकता आपण पुढे आलेलो आहोत आणि इथे आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत. हा किल्ला 1664 ते 1667 या सालांमध्ये बांधण्यात आलेला आहे. आणि आता आपण शिवराजेश्वर देवस्थान इथे आलेलो आहोत. हे शिवाजी महाराजांचं सुंदर असं मंदिर आहे. पण इथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. त्यामुळे मी आतलं तुम्हाला काही दाखवू शकणार नाही. आणि आता आपण म्युझियममध्ये आलेलो आहोत. इथे ₹10 पर पर्सन अशी तिकीट काढलेली आहे. आणि इथे सुद्धा महाराजांच्या ज्या इतिहासातील महत्त्वाच्या कामगिरी आहेत त्या सगळ्या इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. तर म्युझियम खूप छान आहे. तुम्ही पण इथे आलात तर या म्युझियमला नक्की भेट द्या. आता आपण म्युझियम बघून आलेलो आहोत आणि इथे बघू शकता एक शंकराचं सुंदर असं मंदिर आहे आणि इथे एक विहीर सुद्धा आहे. हा किल्ला
समुद्रात असल्यामुळे इथे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींवरच अवलंबून राहावं लागतं. तर वेगवेगळे वॉटर रिझर्वायर काढून इथे पावसाचं जे पाणी असतं ते स्टोअर करायचे. त्यामुळे इथे पिण्याच्या पाण्यासाठी या विहिरी खूप महत्त्वाचं काम पूर्ण करतात. तर हा संपूर्ण किल्ला जो आहे हा सुमारे 48 एकरांमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे खूप मोठा असा हा किल्ला आहे. तर आता आपण फेरफटका मारत मारत इथे एकदम जे उंच बुरुज आहे तिथे आपण आता आलेलो आहेत. आणि इथून पूर्ण किल्ल्याचं दृश्य जे आहे ते खूप सुंदर दिसतं. पूर्ण किल्ला आपण इथून बघू शकतो. तसंच इथे जे समुद्र किनारे जे आहेत ते सुद्धा इथून छान प्रकारे दिसतात. तर या उंच अशा बुरुजावर आता उभे राहून आपण असा 360 असा व्ह्यू इथून घेत आहोत. बघू शकता पूर्ण समुद्र इथून आपल्याला दिसत आहे. तसेच इतरही जो भाग आहे किल्ल्याचा तो सुद्धा आपल्याला इथे स्पष्टपणे दिसतो आहे. मित्रांनो, हा किल्ला जो आहे हा हिरोजी इंदुलकर यांनी बांधलेला आहे आणि या किल्ल्याचा समावेश हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये सुद्धा होतो. तर आता आपण या किल्ल्याच्या ज्या तटबंदी ज्या केलेल्या आहेत तिथून आता आपण चालत चालत पुढे चाललेलो आहोत. इथून सुद्धा समुद्र खूप छान दिसतो आहे बघा. आणि ह्या ज्या तटबंदी ज्या आहेत ह्या सुमारे 3 किलोमीटर लांब आहेत आणि 30 फूट उंच आणि 12 फूट जाड अशा या भिंती आहेत. तर बघू शकता खूप जाड आणि मजबूत असं बांधकाम आहे हे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पूर्ण किल्ला आपला फिरून झालेला आहे आणि आता आपण आपल्या बोटीच्या दिशेने जाऊया आणि तिथून आपण पुढे जाणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक छान गोष्ट दाखवतो. इथे बघा, हे जे आहे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पाऊल ज्या खुणा आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पावन झालेला असा हा छान असा सुंदर असा किल्ला आहे. तर तुम्ही पण याला जरूर भेट द्या. आणि आता आपण आलेलो आहोत कार्ली नदीवर. तर इथे आपण काही क्षण आता थांबणार आहोत आणि इकडचं सौंदर्य जे आहे ते मनात भरून घेणार आहोत. आता आपण कार्ली नदी आणि अरबी समुद्र जो आहे तिथल्या संगम पॉइंटवर आलेलो आहोत. हा बघू शकता, हा आहे संगम पॉइंट. इथे सुद्धा खूप छान असा निसर्ग सौंदर्य बघायला आपल्याला मिळत आहे. अशा प्रकारे हा आपला मालवणमधला आपण घालवलेला हा दिवस संपलेला आहे आणि खूप छान मजा आली आम्हाला. तर तुम्हाला पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.